नमस्कार सर्वांना. ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत 22वा सर्व पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आजच्या प्रश्नाची सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, शैक्षणिक संख्याशास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता, सहसंबंध गुणक इत्यादींचा समावेश होतो? पुन्हा प्रश्न वाचू आपण. शैक्षणिक संख्याशास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता व सहसंबंध गुणक इत्यादींचा समावेश होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, वर्णनात्मक संख्याशास्त्र. पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे शिक्षकांनी अध्यापन करीत असताना शिकवलेल्या पाठ्यवस्तूच्या माहितीचे आकलन विद्यार्थ्यांना झाले आहे किंवा नाही याची मिळवलेली माहिती हवी. तर इथे संकल्पना दिलेली आहे. संकल्पना पुन्हा पहा. शिक्षकांनी अध्यापन करीत असताना शिकवलेल्या पाठ्यवस्तूच्या माहितीचे आकलन विद्यार्थ्यांना झाले आहे किंवा नाही याची मिळवलेली माहिती होय. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, प्रत्याभरण. म्हणजेच शिक्षकांनी अध्यापन करीत असताना शिकवलेल्या पाठ्यवस्तूच्या माहितीचे आकलन विद्यार्थ्यांना झाले किंवा नाही तर याची मिळवलेली माहिती म्हणजेच काय होय? तर याचं उत्तर येतं प्रत्याभरण. पुढचा प्रश्न, प्रत्याभरणाचे पुढीलपैकी कोणते फायदे आहेत? प्रत्याभरणाचे पुढीलपैकी कोणते फायदे आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच. म्हणजेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, सकारात्मक श्रेय मिळतात, शिक्षकांनाही आपल्या अध्यापनातील उणिवा लक्षात येतात. हे सर्व फायदे प्रत्याभरणाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहू. दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारामध्ये हे वैशिष्ट्य येत नाही. तर दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारामध्ये कोणते वैशिष्ट्य इथं येत नाही असं विचारले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, उत्तर योग्य राहील. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. तर हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही. तर उत्तर कसं असायला पाहिजे? या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळते, तर इथं मिळत नाही म्हणून दिले, हे चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे उद्दिष्ट भावात्मक क्षेत्राशी निगडीत असते. कोणते उद्दिष्ट हे भावात्मक क्षेत्राशी निगडीत असते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, मनोवृत्ती हे उद्दिष्ट भावात्मक क्षेत्राशी निगडीत असते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब पद्धतीमध्ये मनातील घडामोडीचे सुलभ पद्धतीने विवेचन करता येते. कोणत्या पद्धतीमध्ये मनातील घडामोडीचे सुलभ पद्धतीने विवेचन करता येते? अशी कोणती पद्धत आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये मनातील घडामोडीचे सुलभ पद्धतीने विवेचन करता येते. पुढचा प्रश्न, शाळेतील एकंदर वातावरण कसे असले पाहिजे? शाळेतील एकंदर वातावरण हे कसे असले पाहिजे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, म्हणजेच प्रसन्न असायला पाहिजे, रमणीय असायला पाहिजे व अभिरुची निर्माण करणारे वातावरण असले पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. प्रतिभावान बालकांचा शोध घेण्यासाठी टर्मनीने कोणत्या पद्धतीद्वारे आपले निष्कर्ष मांडले? प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी टर्मन याने कोणत्या पद्धतीद्वारे त्याचे निष्कर्ष मांडलेले आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, निरीक्षण पद्धतीने त्याचे निष्कर्ष मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्वरूपामध्ये कल्पनाशक्तीचा उदय टिंबटिंब या कालखंडामध्ये होतो. प्राथमिक स्वरूपामध्ये कल्पनाशक्तीचा उदय कोणत्या वयोगटामध्ये होतो, कोणत्या कालखंडामध्ये होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बाल्यावस्थामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये कल्पनाशक्तीचा उदय होतो. पुढचा प्रश्न, चूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ बॅड. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बॅड याचं काय उत्तर येतं? तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, वर्स. हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतं. पुढचा प्रश्न, द सन इज द बिगेस्ट प्लॅनेट, चेंज इट इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. द सन इज द बिगेस्ट प्लॅनेट, चेंज इट इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला हे वाक्य कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, उत्तर योग्य राहील. द सन इज बिगर दॅन एनी अदर प्लॅनेट, एनी अदर. पुढचा प्रश्न, राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ ब्लो. तर या ब्लो या शब्दाचा आपल्याला पास्ट टेन्स सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, ब्ल्यू. पुढचा प्रश्न पाहू. Choose the similar word for the given word precious.
प्रेशियस या शब्दासाठी आपल्याला सिनॉनिम शोधायचा आहे. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच व्हॅल्युएबल, मौल्यवान. पुढचा प्रश्न, देअर आर फोर सेंटेन्सेस विच वन इज करेक्ट आउट ऑफ देम. इथं दे झालेलं आहे, देअर आर आपल्याला वाचायचं आहे. देअर आर फोर सेंटेन्सेस विच वन इज करेक्ट आउट ऑफ देम. 4 सेंटेन्स आहेत, त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 आय हॅव डन द जॉब. बाकीचे पहा, इथं हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म यायला पाहिजे. तर इथं वर्बचा थर्ड फॉर्म फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये आलेला आहे, म्हणजेच हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲम्नेशिया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲम्नेशिया. 4 पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 लॉस ऑफ मेमरी. पुढचा प्रश्न पाहू, फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. द वर्ड इज गिवन हिअर, द वर्ड इज पॅनसिया. तर याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. त्याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न, अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. तर पक्ष्यांची जी जागा असते ठेवण्याची, तर त्याला काय म्हणतात. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 एव्हियरी. पुढचा प्रश्न पाहू, चूज द करेक्ट स्पेलिंग. चूज द करेक्ट स्पेलिंग. इथं बलून नावाचा शब्द दिला आहे. तर 4 पर्यायापैकी फक्त एकच पर्याय बरोबर आहे बलून या शब्दासाठी. तर योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 BALLOON, बलून. पुढचा प्रश्न, द मिनिंग ऑफ अल्फा अँड ओमेगा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्फा अँड ओमेगा. याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 बिगिनिंग अँड एंड मीन्स अल्फा अँड ओमेगा. पुढचा प्रश्न, एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजेच टिंबटिंब. एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजेच काय. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 क्रांती. पुढचा प्रश्न, संकुचित या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. संकुचित या शब्दासाठी याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 व्यापक हा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, अभ्यास केलास तरच पास होशील या वाक्याचा प्रकार कोणता आहे. अभ्यास केलास तरच पास होशील हे वाक्य आहे. तर याचा आपल्याला प्रकार शोधायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न, वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा. वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा. तर इथं 4 पर्याय दिलेत. त्या पर्यायापैकी कोणते वाक्य हे वर्तमान काळी आहे. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 सूर्य उगवतो हे वर्तमान काळी वाक्य आहे. पुढचा प्रश्न, कर्ह्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे. कर्ह्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. तर कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती राजवट ही लागू करता येते. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 356 द्वारे राष्ट्रपती राजवट लागू करता येते. पुढचा प्रश्न, अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला. अनुवांशिकतेचा सिद्धांत हा कोणी मांडला. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 मेंडेल याने मांडला. पुढचा प्रश्न, डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 गर्वाने वाजणे म्हणजेच डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजेच गर्वाने वाजणे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यास बेकिंग पावडर सुद्धा संबोधले जाते. असं कशास बेकिंग पावडर सुद्धा म्हटले जाते. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट यालाच बेकिंग पावडर असे सुद्धा म्हटले जाते. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे टिंबटिंब हे भारतीय नेते होते. तर 1908 मध्ये कोणत्या नेत्यास राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना शिक्षा झाली होती. पुढचा प्रश्न, मला उद्या गावाला जायचे आहे वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य दिलेलं आहे मला उद्या गावाला जायचे आहे. तर याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक भावे प्रयोग. पुढचा प्रश्न, चा ची चे प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतात. चा ची चे हे जे प्रत्यय आहेत तर ते कोणत्या विभक्तीमध्ये येतात. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 षष्ठी या विभक्तीमध्ये येतात.
पुढचा प्रश्न, ऑप्टिकल फायबर हे टिंब या तत्वावर कार्यशील आहे. ऑप्टिकल फायबर हे कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर कार्यशील आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या महसुलात कशाचा वाटा सर्वाधिक असतो? केंद्र सरकारच्या महसुलामध्ये कशाचा वाटा हा सर्वाधिक असतो? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, वित्त आयोगाचा वाटा सर्वाधिक असतो. पुढचा प्रश्न, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा हा केव्हा करण्यात आला? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 1994 साली करण्यात आला. पुढचा प्रश्न, टिंब या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ नाही. तर कोणत्या राज्यामध्ये द्विग्रही कायदेमंडळ नाही? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, पंजाब येथे नाही. पुढचा प्रश्न, योग्य संबंध निवडा. वैद्य तसं औषधोपचार, न्यायाधीश तसं काय? वैद्य हा औषधोपचार करतो तर न्यायाधीश काय करतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, न्याय देतो. पुढचा प्रश्न, टिंब या नदीला दक्षिणेची गंगा असे म्हणून ओळखले जाते. तर कोणत्या नदीला दक्षिणेची गंगा असे संबोधले जाते? तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदीस दक्षिणेची गंगा असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, सौरशक्ती व ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? सौरशक्ती व ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यातील क्रमवार 5वा रंग कोणता आहे? इंद्रधनुष्यातील क्रमवार 5वा रंग कोणता आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, निळा हा क्रमवार 5वा रंग आहे. पुढचा प्रश्न, दुधाची शुद्धता कशाने मोजतात? दुधाची शुद्धता ही कशाने मोजतात? तर मित्रांनो 40वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पर्याय दिलेले आहेत, हायड्रोमीटर, अल्टीमीटर, कॅलरी, लॅक्टोमीटर. या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल म्हणजे बरोबर असेल तो मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.